स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायशीत प्रणू चॅनलमध्ये। आज आपण ना एकदम मस्त अशा लोकेशनला आलेलो आहोत ज्याचं नाव आहे मुरेदा नाला पार्क, जे की लोकेटेड आहे पुण्यातल्या आगरकर नगर इथे। पुण्यामधला आगा खान पॅलेस खूप जास्त प्रसिद्ध आहे, अगदी बाहेरून लोक ते बघण्यासाठी येतात। आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। त्या आगा खान पॅलेस पासून अगदी जवळच हे मुरेदा नाला पार्क आहे, जे की बऱ्याच लोकांना अजून माहित नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्कमध्ये यायला तुम्हाला कोणतीही एंट्री फी आकारली जात नाही, अगदी फ्री एंट्री आहे इथे। पार्कमध्ये एंटर केल्या केल्या तुम्हाला सर्वत्र झाडं पाहायला भेटतील, अगदी हिरवळ आहे ह्या पार्कमध्ये। स्टार्टिंगला इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही इथे वाचू शकता। आतमध्ये एंटर केल्यावरच डाव्या साईडला पार्किंग आहे, जिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता आणि त्यानंतर पुढे हे पार्क सुरू होतं। ह्या उद्यानामध्ये ना बऱ्याच प्रकारची सुंदर सुंदर अशी मोठी झाडं आहेत, खूप वर्षापासून ही झाडं असतील। अगदी छान छान छोटी फुल झाडं सुद्धा आहेत, खूप युनिक पद्धतीची तुम्हाला इथे झाडं पाहायला भेटतील। तुम्हाला शांत अशा ठिकाणी यायला आवडत असेल ना तर डेफिनेटली हे वाला पार्क खूप जास्त सुंदर आहे। पार्कमध्ये त्यांनी अगदी छान असे पाथवे बनवलेले आहेत, ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। अगदी मोठे मोठे असे वटवृक्ष सुद्धा ह्या उद्यानामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। इथे एक नाला होता, ह्या नाल्याच्या आजूबाजूला त्यांनी छान अशी झाडं लावलेली आहेत, अगदी बांबूच्या झाडांपासून वडाच्या झाडापर्यंत सगळे झाडं तुम्हाला इथे पाहायला भेटतील। मधूनच असा ट्रॅक बनवलेला आहे जिथून आपण चालू शकतो। अशा पद्धतीने एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवरती जाण्यासाठी त्यांनी छोटेसे क्यूट असे पूल बनवलेले आहेत, त्याच्यामुळे ना पार्क दिसायला खूप छान वाटतं। तुम्हाला जर फोटोशूट वगैरे करायचं असेल ना तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता, जर ह्या आजूबाजूच्या एरियामध्ये कुठे राहत असाल तर। आम्ही जेव्हा इथे आलेलो तेव्हा इथे एंगेजमेंटचं एक शूट चालू होतं। पार्कमध्ये त्यांनी छोटासा जिम एरिया सुद्धा बनवलेला आहे। खूप जास्त मोठं हे पार्क नाही आहे, अगदी लिमिटेड आहे, पण अगदी स्वच्छ आहे आणि जाण्या येण्यासाठी पाथवे बनवलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही अगदी इझिली ह्या पार्कमध्ये फिरू शकता। बसण्याची सुद्धा सोय इथे केलेली आहे। तुम्ही जर फॅमिलीने येणार असाल, कपल असाल, फ्रेंड असाल, कोणीही तुम्ही या गार्डनमध्ये येऊ शकता, अगदी निवांत असा टाइम स्पेंड करू शकता। पण जर तुम्ही ह्या पार्कमध्ये येणार असेल तर मी तुम्हाला हायली सजेस्ट करेल की तुमच्या जवळच्या ज्या काही मौल्यवान वस्तू असेल, म्हणजे तुमची पर्स म्हणा किंवा काही तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह असेल ना तर ते तुम्ही सोबत घेऊन फिरा। कारण मी ह्या पार्कमध्ये पहिल्यांदाच गेले होते आणि मला इथे खूप बॅड एक्सपिरियन्स आला आहे। त्याबद्दल मी पर्स गाडीच्या डिक्कीमध्येच ठेवून गेले होते आणि सगळ्या पार्कचं शूट करून आल्यानंतर जेव्हा मी रिटर्न आली आणि जेव्हा गाडीची डिक्की ओपन केली तेव्हा गाडीमध्ये पर्सच नव्हती। सिरियसली माझी पर्स चोरीला गेली होती। आजूबाजूला बऱ्याच लोकांना विचारल्यानंतर कळालं की इथे छोट्या मोठ्या वस्तूंच्या चोऱ्या होतच असतात आणि इथली सिक्युरिटीसुद्धा मला अजिबात व्यवस्थित वाटली नाही। गार्डन खरंच खूप छान आहे, फिरण्यासारखं आहे, पण तुम्ही जर ह्या गार्डनमध्ये येणार असाल ना तर तुमच्या पर्स म्हणा किंवा तुमच्या ज्या काही इम्पॉर्टंट एक्सपेन्सिव्ह वस्तू आहेत त्या तुमच्याकडेच ठेवा, अजिबात गाडीच्या डिक्कीमध्ये वगैरे ठेवून जाऊ नका। बाकी पार्क तर तुम्ही इथे पाहू शकता, खूप शांत आहे, खूप निवांत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटोशूटसाठी अगदी बेस्ट असं प्लेस आहे हे। तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल किंवा इंस्टाग्रामसाठी रील्स वगैरे शूट करायचं असेल आणि तुम्ही एखादं शांत, निवांत आणि ग्रीनरीवालं लोकेशन शोधत असाल तर डेफिनेटली तुम्ही इथे व्हिजिट करू शकता। फक्त मी पुन्हा एकदा सांगते की तुमच्याकडे पर्स वगैरे असतील किंवा काही एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतील तर त्या तुम्ही तुमच्या सोबतच ठेवा, अजिबात गाडीमध्ये वगैरे ठेवू नका। मी जी चूक केली ती तुम्ही करू नये, त्याच्यामुळे मी तुम्हाला 4 वेळा व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितली आहे। खूपच छान
शांत गार्डन आहे आणि इतकं निवांत गार्डन आहे. तुम्हाला एखादं पीसफुल ठिकाण शोधायचं असेल ना पुण्यामध्ये तर तुम्ही डेफिनेटली इथे विजिट करू शकता. गार्डनमध्ये बरीचशी झाडं आहेत, बसायला सुद्धा त्यांनी सिटिंग्स बनवलेले आहेत ठिकठिकाणी, त्याच्यामुळे बसण्याची सुद्धा सोय आहे. येताना वॉटर बॉटल वगैरे सोबत घेऊन या, लहान मुलांना जर घेऊन येणार असेल तर. पण खरंच खूप सुंदर गार्डन आहे. आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी आहे, छान वाटतं एकदम. आणि संध्याकाळच्या वेळेला तर व्ह्यू इतका अमेझिंग आहे आणि वातावरण पण खूप सुंदर वाटतंय संध्याकाळी. संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत हे पार्क ओपन असतं आणि संध्याकाळच्या वेळीच ह्या पार्कमध्ये जाण्याची खरी मजा आहे, कारण संध्याकाळच्या वेळी इथलं वातावरण खूप जास्त सुंदर असतं. तुम्हाला शांत निवांत ठिकाणं आवडत असतील किंवा फोटोशूट रील्स वगैरे काढायचे असतील तर तुम्ही डेफिनेटली ह्यावाल्या गार्डनला व्हिजिट करू शकता. लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.